टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काश्मीरमधल्या बैसरन व्हॅलीमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्याचा तपास पहिल्या दिवसापासूनच NIAकडे देण्यात आला आणि त्यानंतर NIAचे चीफ सदानंद दाते हे आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह याच बैसरनच्या व्हॅलीकडे काल रवाना झालेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 3 तास संपूर्ण मॉनिटरिंग जे आहे ते केलेलं आहे आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत। NIAनं प्राथमिक जो अहवाल तयार केला आहे तो लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे आणि ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लष्कर-ए-तोयबानं ISI आणि पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्यानं हा मोठा एक कट जो आहे तो रचलेला होता। त्याचबरोबर आतापर्यंत जवळपास 150 जणांची प्राथमिक चौकशी जी आहे ती करण्यात आल्याची माहिती देखील या अहवालामध्ये आहे, कारण त्यामध्ये घोडेस्वार आहेत, फोटोग्राफर आहेत, स्थानिक नागरिक देखील आहेत। त्याचबरोबर जे दहशतवादी होते त्यांनी ते POK मध्ये लपलेले होते आणि तिथून त्यांनी काही हँडलर्सशी संपर्क साधलेला होता, स्थानिकांशी संपर्क साधलेला होता आणि त्यानंतर त्यांनी हा हल्ला केलेला आहे। त्याचबरोबर बैसरन व्हॅलीसह अम्युजमेंट पार्क असेल किंवा इतर ठिकाणं असतील त्या ठिकाणची देखील रेकी केलेली होती, मात्र पळून जाण्यात लवकर यशस्वी होता येईल असं समजून त्यांनी खरं तर बैसरन व्हॅली जी आहे ती निवडलेली होती। आता आपण पाहतोय बॅरिकेटिंग तर या ठिकाणी केलेलं आहे, मात्र सध्या बंदोबस्त दिसत नाही, पण वरच्या बाजूला CRPF तैनात आहे। बैसरन व्हॅलीमध्ये जायला कुणालाही अजूनही परवानगी नाही, मात्र हा जो NIAचा अहवाल असणार आहे, प्राथमिक अहवाल हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे जो केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दिला जाईल। जम्मू काश्मीर पोलीस असतील, CRPF असतील, NIA असेल, फॉरेन्सिक टीम असेल, यांच्या वतीनं हा सगळा तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे। एक आठवडा उलटून गेलेला आहे, अजूनही दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं नाही, त्यामुळे हेच एक मोठं आव्हान अजूनही सुरक्षा यंत्रणांसमोर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, जम्मू काश्मीर।